त्यांनी काय बिघडलं. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रभागात जाऊन वेगवेगळ्या उमेदवारांचं आपण विजन जाणून घेतोय. आज आपण प्रभाग क्रमांक 27 मधील भारतीय जनता पक्षाकडून ज्यांनी पक्षाची साथ सोडून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खूप चर्चित अशी ज्यांची लढत आहे अशा धनंजय जाधव यांच्याशी आपण संवाद साधूयात. सर, स्वागत आहे. झाले सेटल पक्षामध्ये? तर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर गेले 25 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना पक्षवाढीसाठी खूप कष्ट घेतले. 2012 ते 2017 सालापर्यंत नगरसेवक होतो. 2017 साली भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा माझ्यावर अन्याय केला. माझं तिकीट कट केलं, परंतु मी तिथं न थांबता कार्य तसंच चालू ठेवलं. गेल्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणतंही पद नसताना संघटनात्मक फक्त उपाध्यक्ष म्हणून होतं भारतीय जनता पार्टीचं. त्यामार्फत आणि प्रभागातील अनेक विषयांमध्ये हात घालून तिथं महिलांचं सबलीकरण असो, क्रीडा स्पर्धा असो, त्याच्यानंतर महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण वर्ग असो, पुण्यातली नामांकित शरीरसौष्ठव स्पर्धा असो, बॉक्सिंग स्पर्धा असो, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या. पब्लिकला काय पाहिजे, आमच्या भगिनींना काय पाहिजे, आमच्या युवकांना काय पाहिजे, आरोग्य शिबिर असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत, त्या पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना असेल, अशा अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 27मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यावेळी पुढे जात असताना 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता कोण म्हणून तर धनंजय विष्णू जाधव ही पुणे शहरामध्ये माझी ओळख होती. आणि अचानक आत्ताच्या 2025-26च्या निवडणुकीमध्ये माझं तिकीट कट गेलं. अनुसूचित जातीमधून अ गटातून पुरुषांसाठी सर्वसाधारण जागा होती, तरीसुद्धा माझी जागा कट केली. आणि आमचे शहराध्यक्ष की जे खूप काही बोल घेवडे आहेत, त्यांनी त्यांच्या जवळच्या आजूबाजूला फिरणारा कार्यकर्ता जो असं बोलतात की गरीब घरात नाही, पण तुम्ही त्याचं प्रतिज्ञापत्र जर बघितलं, शपथपत्र जर बघितलं तर कोट्यावधी रुपयाचं मालक आहे. म्हणजे राजस्थान सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी शॉप घेतले. म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्युच्युअल फंड, शेअर्स, कंपनी, आणि अशा कार्यकर्त्याला तुम्ही जवळच्या तिकीट देता आणि माझ्यासारख्या सामान्य घरातून आलेल्या माणसाला तुम्ही अन्याय करता. म्हणून मी या अन्यायाला वाचा फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रभाग क्रमांक 27मध्ये आता एक चांगली लढत मी या ठिकाणी देतोय. आणि मला विश्वास आहे की माझ्या प्रभागातील लोक कार्य करणाऱ्या माणसाला मतदान करतात, कोणती पार्टी म्हणून बघत नाहीत, तर कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या माणसाला संधी देणार आहेत. मला मी ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जातं. मला आवर्जून सांगतात की आम्ही तुला मतदान करणार आहोत आणि तुझ्या पार्टीतल्या सगळ्या लोकांना मतदान करणार आहोत. त्यामुळे मी नक्कीच विजय होणार आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये नगरसेवक म्हणून दिसणार. भाऊ, आम्ही तुम्हाला आज ओळखत नाही, खूप अनेक वर्षांपासून तुम्हाला ओळखतो. एक आक्रमक आणि संघर्ष करणारा असा चेहरा म्हणून तुमची ओळख होती. भारतीय जनता पक्षामध्ये प्रदीर्घ काळ तुम्ही काम केलं. पक्ष सोडल्यानंतर अजितदादांच्या पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. आता तुम्हाला काय वाटतं? नाही, बघा कसं आहे की अजितदादा हे दूरगामी विचाराचे नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या कुटुंबियांनी विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा आदरणीय शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, ह्या महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि अशा पार्टीमध्ये प्रवेश करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच अभिमान वाटतो की ज्या ठिकाणी तुला लाथाडलं जातं त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी तू त्यांच्याबरोबर जा. आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबर गेलं आणि या पुढच्या सुद्धा काळामध्ये अतिशय चांगलं काम करून मी अजितदादांच्या गळ्यातला ताईत नक्की होईल असा मला विश्वास आहे. विरोधी जो तुमचा मुख्य पक्ष आहे भाजपकडून सांगितलं जातं की आम्ही आमचा पूर्ण पॅनल विजयी होईल. आमची ज्या पद्धतीनं संघटनात्मक बांधणी केलेली आहे त्या जोरावरती भारतीय जनता पक्षाचं काम सांगतायत, देवेंद्र फडणवीसांचं विजन सांगतायत. एकंदरीत सगळं पॉझिटिव्ह वातावरण आहे असं सत्ताधाऱ्यांकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं सांगण्यात येतं. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? खरी परिस्थिती हवा कुणाच्या बाजूने? नाही, एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो की लोकांना कसं दुसऱ्या विषयाकडे घेऊन जायचं हे त्या लोकांना नक्की कळतं. मोदी साहेबांचं काम नक्की चांगलं आहे, 100% चांगलं आहे, आम्ही का नाकारत नाही आहे, कारण आम्ही शेवटी महायुतीमध्ये आहोतच. परंतु भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्त्याचा वापर करायचा आणि त्याला सोडून द्यायचं ही जी पद्धत भारतीय जनता पार्टीने आता स्वीकारलेली आहे ती अतिशय चुकीची आहे. आणि त्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी ही बंडखोरी केली आणि राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश करून जो महाराष्ट्राचा विकास पुरुष आहे, महाराष्ट्राचा काम करणारा चेहरा अजितदादा पवार त्यांच्या पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळं
ह्या गोष्टी भारतीय जनता पार्टीचा पॅनल वगैरे असली तर गोष्टच नाही आहे. 75पेक्षा जास्त जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील आणि 100% मी तुम्हाला सांगतो की महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच होईल. नाही, माझा प्रश्न आहे की प्रभागामध्ये कशी स्थिती आहे? प्रभागामध्ये मी आत्ता फिरतोय, लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अन्याय केला आहे आणि आपल्या जवळच्या बगलबच्च्यांना जर तिकीटं दिलेली आहेत की हा माझ्या गटाचा, हा त्या माझ्या नातेवाईकाच्या जवळचा, असं जे आहे ते बदलण्याचं काम आता आम्हाला करावं लागणार आहे. म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे तुम्हाला मी लिहून देतो की भाजपच्या विरोधामध्ये भाजपचा कार्यकर्ता मतदान करणारे आणि नेत्यांना धडा शिकवणारे. पण पक्षाने तर अनेक आमदार खासदारांच्या रिलेटिव्हचे तिकीट कापलेले आहेत. तुम्ही म्हणताय ते अर्धसत्य असं नाही का वाटत? मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, नातेवाईक म्हणजेच त्या आमदार खासदाराचा जवळचा असतो असं काही नाही आहे. व्यावसायिक संबंध दुसऱ्याच लोकांशी असतात, ते दिसले नाही पाहिजेत. बरं, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की व्यावसायिक संबंध तुम्हाला वाढवायचे आहेत किंवा व्यवसायामधनं, राजकारणामधनं पैशातून राजकारण करण्याचा जो धंदा आहे तो या नेत्यांचे 100%. मला सांगा, अहो ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता प्रवेश केला, अजितदादांनी स्वतः फोन केला, अहो आमचे नेते आयुष्यात तुम्ही समोर गेले तर नमस्कार करत नाहीत, थांबत नाहीत. म्हणजे या पुणेचे पालकमंत्री भूषण चंद्रकांत दादा पाटील तुमच्याकडे ढुंकून बघत नाही, काच अशी वरती घेतात. परंतु राष्ट्रवादी पार्टीमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान होतो, लोकांचा सन्मान होतो आणि विकासासाठी काम करणाऱ्या माणसाचा सन्मान होतो. तो माझा सन्मान आज राष्ट्रवादी पार्टीने केलेला आहे. त्यामुळे प्रभागामध्ये 4ही जागा धनंजय विष्णू जाधव अ गटामधनं, अशोक हरनावळ, त्यानंतर आमच्या अक्षदा लांडगेताई आणि दीपाली बारोकर, 4ही जण आम्ही किमान 5-5, 6-6 हजारांच्या मताने निवडून येईल असा आम्हाला विश्वास. लोक सांगतात आम्हाला की आम्ही यावेळी भाजपला मतदान देणार नाही. पुणे शहराची वाट लावली आणि आता लाली पावडर काढली. अहो तुम्ही फुटपाथ 1-1, 1.5 फूट वरती असताना ते फुटपाथच्या लेवलवर रस्ता करताय, काय करताय? काय विकास, काय पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे, आज काय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, आज पार्किंगची समस्या एवढी, कुठल्या पार्किंगच्या जागा यांनी घेतल्या, कुठं नवीन पार्किंग केलं मला यांनी दाखव 10 वर्षामध्ये, काही नाही. पुणे शहर भकास करण्याच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे आम्ही ठरवलंय आणि आमच्या प्रभागामधल्या लोकांनी सुद्धा ठरवलंय, पुणे शहरातल्या लोकांनी ठरवलंय की यावेळी भाजप नाही, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार आणि शरद पवार. टीका टिप्पणी होत राहील, पण आता जेव्हा तुम्ही मतदारांमध्ये जाताय तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगताय की म्हणजे कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडून आल्यानंतर फोकस असणार आहे? कारण तुमचा जो प्रभाग आहे उच्चभ्रू लोकांपासून झोपडपट्टीपर्यंत सगळ्या प्रकारचे लोक राहत आहेत तिथं, श्रीमंत गरीब दोन्ही प्रकारचे लोक आहेत. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, इथपासून ते ट्रॅफिक वगैरे ह्या तर समस्या पूर्ण शहरामध्येच आहेत. याशिवाय तुम्ही काय सांगताय लोकांना? ह्या समस्या ज्या आहेत त्या तुम्ही नगरसेवक असताना पण त्या आत्ता पण आहेत, मग तुम्ही काय वेगळं सांगताय? मी 2012 ते 17 नगरसेवक असताना तुम्ही नवी पेठमध्ये जाऊन बघा, तुम्ही लोकमान्य नगरमध्ये जा, तुम्ही आंबेडा कॉलनीमध्ये जावा, तुम्ही राजेंद्र नगरमध्ये जा, तुम्ही दत्तवाडीमध्ये जा, या भागामध्ये पाणी पुरवठा अतिशय सुरळीत होता. त्याच्यावर आमचं अंमल होता, त्या पद्धतीने अधिकारीही काम करत होते. परंतु 2017च्या नंतर सगळं पुणे शहरामधला पाणी पुरवठा विस्कळीत झाला. ती परिस्थिती सुधारायची असेल तर अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच महापौर व्हायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, पाणी पुरवठा असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, हे सर्व गोष्टी अंतिम करण्याचा म्हणजे काय तर लोकांना हे सर्व सुविधा पुरवण्याचं काम आम्ही नक्की करणार आहोत. महायुतीच्या मागे महिलांचा मोठ्या प्रमाणावरती सहभाग दिसून येतोय, पाठिंबा दिसून येतोय. भारतीय जनता पक्षाकडनं देवेंद्र फडणवीसांना देवाभाऊ म्हणून प्रमोट केलं जातं आहे. एकनाथ शिंदेंच्याकडनं पक्षाकडनं देखील एकनाथ शिंदेंना प्रमोट केलं जातं आहे. तुम्ही आता ज्यावेळेस प्रभागामध्ये जाताय, अजितदादांचं पण काम सगळ्यांनाच माहिती आहे. अजितदादा तर अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री पण आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रभागामध्ये जाता त्यावेळेस महिलांमध्ये काय चर्चा आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो. लोकांना हे नक्की माहिती आहे की महाराष्ट्रामधल्या महायुतीमध्ये अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. म्हणजे जर समजा एखादी क्रिकेट मॅच जिंकली तर कॅप्टन कप घेण्यासाठी 100% जातो. देवेंद्र फडणवीस काम चांगलंच करतात, वाईट नाहीच आहे. परंतु जर समजा त्यांना रसद पुरवायची असेल तर महाराष्ट्राच्या नियोजनामध्ये जे आर्थिक विषय सांभाळणार आहेत ते अजितदादा आहेत. अजितदादांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की नाही ठीक आहे, ह्या योजनेसाठी तुम्हाला हे 1,000 कोटी, हे 10,000 कोटी, हे 1,00,000 कोटी द्यायला पाहिजेत, त्याचं नियोजन करण्याचं काम अजितदादा करत आहेत. नाहीतर हे शक्य नाही. आमच्या महाराष्ट्रातल्या, पुणे शहरातल्या, जिल्ह्यातल्या सर्वच माता भगिनी आहेत जे आज लाडक्या बहिणीची योजना घेतात त्या अजितदादांमुळे घेतात. कारण अजितदादांनी प्लॅनिंग केले, अजितदादांकडे विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे.
म्हणजे ह्या योजनेसाठी जर पैसे पाहिजे असतील तर कुठल्या योजनेमधनं थोडं थांबावं लागेल. कुठली योजना नकोशी आहे, नको पाहिजे, पण जी पाहिजे ती देण्याचं काम अजितदादा करतायत. म्हणून आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपये देण्याचं काम हे अजितदादा पण करतायत. 2017मध्ये जे काय राजकारण झालं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं, पण तुम्ही थांबले नाहीत. लोकसेवेचं जे काय तुमचं काम सुरू होतं ते सुरूच ठेवलं कंटिन्यू. आता तुम्ही पक्ष बदलल्यामुळे त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे का? लोक त्याबद्दल काय बोलतात? तुम्ही जे पक्ष बदलला त्याबद्दल मतदार तुमचे समाधानी आहेत? नाही, कसं असतं माहिती आहे का, आत्ता मी पक्ष का बदलला याचं कारण एवढंच आहे की मी माझ्या कामाचं सातत्य होतं. जे नगरसेवक काम करत नाही तिथं तर लोक मला नगरसेवक म्हणून काम सांगायचे. बरोबर. मी एवढी झोपडपट्टी असेल, आमचा सगळा भाग आहे, म्हणजे नवी पेठसारखा भाग असेल, लोकमान्य असेल, आमची रामबाग कॉलनी आहे, लोकमान्य नगर आहे, राजेंद्र नगर आहे, दत्तवाडी आहे, परतीदर्शन आहे, मित्रमंडळ आहे, त्यानंतर लक्ष्मीनगर आहे. ह्या भागातले लोक मला कामं सांगायचे. तुमच्याच माहितीसाठी सांगतो की लोकांना विचारलं की लोक तुमची बाईट घ्यायला तुम्ही लोकांच्या जवळ जात होते आत्ता, तेव्हा लोक सांगितलं, तुम्ही विचारायचे की तुमचा इथला नगरसेवक कोण, तर लोक म्हणायचे धनंजय जाधव नगरसेवक आहे. मग यांना नगरसेवक पण माहिती नव्हते बरोबर लोकांना. याचं कारण आहे की मी तेवढं काम करतो, मी लोकांमध्ये तेवढं आहे, त्यामुळं लोकांनाही चांगलं वाटतं. ते म्हणता येते तुझ्यावर अन्याय झाला आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही मतदान तुला काही करणार, पक्ष बदलला तरी चालेल, काही फरक पडत नाही आहे, आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे, ही भावना लोकांची. बरं, माझा आता शेवटचा एक प्रश्न आहे. 15 तारखेला मतदान आहे. लोकांनी मतपत्रिकेवरती धनंजय जाधव यांच्या नावापुढचं घड्याळाचं जे बटन आहे तर ते का दाबावं? मी तुम्हाला आधीच सांगितले, 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता, नेता नव्हे कार्यकर्ता, आपला माणूस आणि आपल्यातला माणूस, ह्या माझ्या बाबतीमध्ये लोकांचं भावना आहे. 24 तासामध्ये तुम्ही कधीही जरी फोन केला, मी जर समजा उचलला तर मी परत त्यांना फोन करतो. बघा, तुम्ही रिप्लाय ऑन देतो. रेकॉर्ड बोलताय. 100% नाही, 1000% मी ठणकावून सांगतो आणि विश्वासाने सांगतो. तुम्ही माझ्या प्रभागामधल्या कुठल्या लोकांना विचारा की हा माणूस नगरसेवक नाही आहे, पण तुमची कामं करण्यासाठी फोन केलं की तो उचलतो का? विश्वासाने लोक फोन करतात. आणि यानंतरच्या काळामध्ये सुद्धा 24 तास उपलब्ध असणारा नगरसेवक म्हणून माझी ख्याती आणखी वाढणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये ती भावना नक्की होणार आहे. त्यामुळे माझ्या 100% घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन लोक 100% दाबणार आणि आमचं संपूर्ण पॅनल विजयी करणार आहे. धन्यवाद. तुम्ही खरं तर प्रचारामध्ये आहात, त्यातूनही आम्हाला वेळ दिला. तर हे होते धनंजय जाधव. त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. केवळ त्यांच्या विजयाचाच नाही तर त्यांच्या प्रभागामध्ये असणाऱ्या संपूर्ण पॅनल विजयी होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मतदारांना देखील एक आश्वासन दिलं आहे की 24 तास काम करणाऱ्या एक कार्यकर्त्याला तुम्ही निवडून द्या, एक संधी द्या असं आवाहन केलं. पाहूया मतदार राजा काय निर्णय घेतोय. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.